नमस्कार मित्रांनो, आज स्वाक्षरी प्रदर्शनाचा 7वा दिवस. उद्या शेवटचा आहे. आपण दर शनिवार रविवार या महिन्यात घेत होतो की माझ्याकडे ज्या स्वाक्षऱ्या आहेत त्या तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करत होतो. आहेत 10,000च्या वरती स्वाक्षऱ्या, पण त्यातल्या काही दाखवायच्या आहेत. आणि उद्या जो कार्यक्रम, उद्या जो एक्झिबिशन होणार आहे ते मोठं, सगळ्यात मोठं होणार आहे. लक्षात घ्या फक्त. ह्या स्वाक्षऱ्या आज तुम्हाला दाखवते वेगळे, परवा दाखवल्या त्या वेगळ्या होत्या. काही एखादी फोटो रिपीट होतो, कधी कधी वेगवेगळे फोटो असतात. तर आज ह्या आपण स्वाक्षऱ्या बघणार आहोत. आज तुम्हाला सुरुवातीला मी वेगळ्या स्वाक्षऱ्या दाखवणार आणि मग हळूहळू शांतपणे प्रत्येक स्वाक्षरीबद्दल मी बोलायचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, सगळं ऐकता आहात तर तुम्ही शेअर करा पहिले, कारण हे परत तुम्हाला आता कधीच बघायला मिळणार नाही आहे, कारण एवढी मोठी एक्झिबिशन्स कधीच होणार नाही आहेत. तर पहिले तुम्ही शेअर करा मित्रांनो. आज पहिले आपण बघायचं आहे तर अतुल कुलकर्णी यांची स्वाक्षरी, सिने अभिनेता अतुल कुलकर्णी यांची स्वाक्षरी आहे. अतुल कुलकर्णी स्वाक्षरीवर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात. आपण म्हणतो नेहमी बऱ्याच गोष्टी समजत असतात आपल्याला. ही अतुल कुलकर्णी स्वाक्षरी आहे. त्यानंतर ही आहे, ही बघा, भावे, सुबोध भावे यांची आहे. सुबोध भावे यांची स्वाक्षरी आहे. ही परेश रावळ यांची आहे. आणि यात त्यांच्या पत्नी स्वरूप संपत, अभिनेत्री स्वरूप संपत यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आहे मनोज कुमार यांची, अभिनेते मनोज कुमार. मनोज कुमार यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आहे शम्मी कपूर. ही स्वाक्षरी आहे शम्मी कपूर यांची. शम्मी कपूर यांना अनेक वेळा मी भेटलो होतो, अनेक वेळा त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत, गप्पाही मारल्यात त्यांच्याशी अनेक वेळेला. एक वेगळी स्वाक्षरी माझ्याकडे आहे, ती आहेत, आता फोटो ती अत्यंत लाईट आहे. ती म्हणजे शारदा, जुन्या जमान्यातली गायिका शारदा. तित्तली उडी गाणं तुम्हाला माहिती आहे, त्यांची ही स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आहे गांधींचं काम केलेलं आहे बेन किंग्सले यांची. बेन किंग्सले, महात्मा गांधींचं काम केलेलं हॉलिवूडचा अभिनेता बेन किंग्सलेची ऑटोग्राफ आहे. ही स्वाक्षरी आहे संपदा जोगळेकर यांची. संपदा जोगळेकर कुलकर्णीची आहे. संपदा नाव सगळ्यांना माहिती आहे. संपदाचं नाव सगळ्यांना माहिती आहे. ही संपदाची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आमच्या विजू मानेची आहे. दिग्दर्शक कलाकार विजू माने यांची आहे. ठाण्यामधील कलाकार विजू माने. सागर रामदास, थँक्यू. ही विजू माने यांची स्वाक्षरी आहे. माझा एकाने मला कार्टून करून पाठवलं होतं, हे बघा, ही त्यांची स्वाक्षरी आहे. आता एक्झॅक्टली मला नाव लक्षात येत नाही माझ्या, पण त्यांची स्वाक्षरी, मला कार्टून त्यांनी काढून पाठवलेलं होतं. त्यानंतर स्वाक्षरी आहे गुलजार यांची. गुलजार यांची स्वाक्षरी आहे. त्यानंतर शाहरुख खानची आहे. शाहरुखला एका शूटिंगला भेटलो होतो, शाहरुखची आहे. ही निम्मी, जुनी कलाकार निम्मी स्वाक्षरी. निम्मीला मी अनेक वेळा भेटलो होतो. निम्मी आता जगात नाही आहेत, पण त्यांची स्वाक्षरी, निम्मी स्वाक्षरी आहे ही. त्यानंतर इथे आपण बघणार आहोत, एक जुने कलाकार होते अभि भट्टाचार्य. नाव माहिती असेल कोणाला. अभि भट्टाचार्यांचं एक लेटर माझ्याकडे आलेलं आहे. एका मित्रांनी मला दिलं होतं. ती अभि भट्टाचार्यांची स्वाक्षरी आहे. मकरमजी धन्यवाद. अभि भट्टाचार्य. टाईम मॅगझिनमध्ये ऐश्वर्याचा फोटो आला होता वरती कॉल, तेव्हा मी ऐश्वर्याची स्वाक्षरी टाईम मॅगझिनवर घेतली होती, नाव टाकून घेतली होती. त्यावेळी ती सचिनच्या बिल्डिंगमध्ये लामेरमध्ये राहत होती. आता कुठे माहीत नाही मला. तर मला सचिनच्या पीएनी मला ही आणून दिली होती स्वाक्षरी. तिला ऑलरेडी भेटलो होतो, पण रमेश पारधेंनी मला ही स्वाक्षरी दिली होती नाव लिहून, कारण ती सचिनच्या वरच्या भरण्यावर राहायची, लामेरमध्ये राहायची त्यावेळेला. ही आहे सलमानची आहे.
अत्यंत जुनी स्वाक्षरी आहे सलमानची. खूप जुनी आहे, खूप जुनी स्वाक्षरी आहे. ही ऐश्वर्याची स्वाक्षरी आहे. हा ऐश्वर्याचा फोटो आहे इथे. ऐश्वर्याचा फोटो आहे आणि मागे तिची स्वाक्षरी आहे. ऐश्वर्या राय 2004 साली घेतलेली ही स्वाक्षरी अत्यंत जुनी आहे. निरुपा राव यांची. दिनेश धन्यवाद. निरुपा राय. ही शाहरुखची परत आहे. शाहरुख खानची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी अत्यंत दुर्मिळ आहे. कुमार गंधर्व यांची स्वाक्षरी आहे. गायक कुमार गंधर्व यांची स्वाक्षरी आहे. 70-79 सालामधली आहे. कुमार गंधर्व. ही स्वाक्षरी आहे कलापिनी कुंकळी. हरिप्रसाद चौरसिया यांची स्वाक्षरी आहे. ही हरिप्रसाद चौरसिया. ही मीना कपूर यांची स्वाक्षरी. मीना कपूर म्हणजे अनिल विश्वास यांच्या पत्नी, त्यांची स्वाक्षरी आहे. मीना कपूर हिची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी सुभाषचंद्र बोसांची मुलगी अनिता बोसची आहे. सुशील धन्यवाद. अमेय धन्यवाद. आणि हे आपले पोलीस अधिकारी, मला वाटतं हे रिबेरो, जुलिओ रिबेरो, ही रिबेरोंची आहे. ही शिवाजी साटम यांची आहे. टॉम अँड जेरी नाटक होतं, त्यात ते कलाकारांनी स्वाक्षरी घेतलेल्या होत्या. निखिल दत्त पारखी आणि यांची. हे रामदास कामत यांची स्वाक्षरी आहे. आम्ही सगळ्यांनी बघा, रामदास कामत एक स्वाक्षरी. ही रामदास कामत ही एक दुर्मिळ स्वाक्षरी आहे. तुम्हाला पटेल तर ही सतीश दुभाषी यांची स्वाक्षरी आहे. सतीश दुभाषीला कोण ओळखत नाही. ती फुलराणी त्यांच्या सुरू झालं. सतीश दुभाषींची स्वाक्षरी आहे. हा त्यांचा फोटो. सुशील धन्यवाद. अरविंद देशपांडे आविष्कारचे. अरविंद देशपांडे नाट्य कलाकाराला प्रायोगिक रंगभूमीच्यांनी रूढ केली आपल्या इथे मराठीमध्ये, मुंबईमध्ये, शबिलदासमध्ये. मी पण तिकडे जात होतो. ती अरविंद देशपांडे यांची स्वाक्षरी आहे. या स्वाक्षऱ्या बघतात आपण. परत काही स्वाक्षर मला हवं बघायची नसतात तर ही बघा, सुबोध भावेची आहे. सुबोध भावे, अतुल कुलकर्णी, परेश, त्यांच्या पत्नी स्वरूप संपत, मनोज कुमार ही स्वाक्षरी आहे. मनोज कुमारची आहे. शम्मी कपूर यांची स्वाक्षरी आहे. ही शारदा, जुनी गायिका शारदाची स्वाक्षरी आहे. ही बेन किंग्सले यांची स्वाक्षरी आहे. गांधींचं काम ज्यांनी केलं होते. ही स्वाक्षरी गुलजार यांची आहे. तर शाहरुखची आहे. परत निम्मी नावाच्या गायिका होत्या जुन्या, त्यांची स्वाक्षरी ही आहे. आता मी तुम्हाला एक वेगळ्या स्वाक्षरी दाखवतोय. आधी सुरुवातीला बोललो होतो. ही स्वाक्षरी एका कलाकाराची आहे, वेगळ्या कलाकाराची आहे. त्याचं नाव आहे चरित्र अभिनेता कन्हैयालाल. कन्हैयालाल हा नट तुम्हाला माहिती आहे. ही त्याची स्वाक्षरी नाही आहे. गडकरीमध्ये 78 साली नाटक होतं, मला वाटतं संगीत नाटक होतं, कट्यार कुठलं तर माहीत नाही. तर समोर ते बसले होते आणि क्या चीज आहे मोठ्याने बोलत होते. कोण म्हातारा म्हणून बोलते, लोक ओरडायला लागले. मग त्याला विंगमध्ये नेलं. मी ओळखलं हे कन्हैयालाल आहेत, कारण कन्हैयालाल कधीही संगीत नाटक चुकवायचं नाही. मुंबईला असो कुठेही ते आवर्जून यायचे. आणि मग कन्हैयालाल त्या डोक्यामध्ये हेच घोळत होतं, गाणं घोळत होतं. आणि थोडं त्याचं विमानवरती गेलेलं होतं. तर क्या चीज आहे हेच ते त्याची स्वाक्षरीच्या भुईवरती लिहिलेलं आहे. हे कन्हैयालालने लिहिलेलं आहे. हे प्रसाद सावकार यांची स्वाक्षरी आहे. प्लीज शेअर करा सगळ्यांनी, प्लीज शेअर करा, प्लीज शेअर करा. सुराज साठे वादकतेची ही मीना नेरुळकरांची. ही मीना नेरुळकर इंग्लिशमधली. हां,
आणि ही दुर्मिळ स्वाक्षरी तुम्हाला कल्पना येणार नाही कोणाची असेल तरी. ही इंग्लिशमधली स्वाक्षरी आहे. शन्ना नवरे यांची स्वाक्षरी आहे ही. त्यांच्या सगळे मराठी स्वाक्षर सगळ्यांनी बघितले, पण त्यांची इंग्रजीमध्ये स्वाक्षरी आहे. ही अमरापूरकरांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी उमेश कामतची आहे. उमेश कामत यांची स्वाक्षरी आहे. प्लीज शेअर करा सगळ्यांनी, प्लीज शेअर करा. ही स्वाक्षरी आहे अमृता नातूची आहे. अशोक सराफ यांची आहे. त्यांचे फोटो मी काढलेले एका पार्टीमध्ये. ती स्वाक्षरी आहे. ही आत्ता दिवंगत राजा मयेकर यांची स्वाक्षरी आहे. ही राजा मयेकर यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आहे लीला गांधी यांची, नृत्यांगना लीला गांधी यांची स्वाक्षरी आहे. ठाण्यामध्ये गडकरीला घेतलेली होती त्यांची स्वाक्षरी. ही स्वाक्षरी आहे विक्रम गोखले यांची आहे. त्याला फोटो घेऊन जायचं प्रत्येक वेळेला. विक्रम गोखलेंची स्वाक्षरी ही आहे. तर ही स्वाक्षरी डॉक्टर मोहन आगाशे यांची आहे. आणि यांना तुम्ही ओळखतातच, अमोल कोल्हे. फार जुना फोटो आहे त्यांचा, तरी स्वाक्षरी आहे. ही अमोल कोल्हेंची स्वाक्षरी आहे. एकदम वेगळा फोटो आहे त्यांचा, लहानपणचा आहे. आता जरा दुर्मिळ गोष्टी आहेत. माझं जेव्हा टाइम्स ऑफ इंडियाने मुलाखत आली तेव्हा RK लक्ष्मणला मी विनंती केली, त्यांनी मला हे त्यांचं कार्टून काढून पाठवलं होतं. RK प्लीज शेअर करा सगळ्यांनी, प्लीज शेअर करा, प्लीज सगळ्यांनी शेअर करा. RK लक्ष्मण यांनी मला कार्टून काढलं होतं आणि लिहिलं होतं विथ बेस्ट विशेस सतीश चाफेकर. RK लक्ष्मण. मंगेश पाडगावकर यांची स्वाक्षरी आहे ही. हे सुनीता देशपांडे स्वाक्षरी आहे. ही सुनीता देशपांडे यांची स्वाक्षरी आहे. परत सगळ्यांनी या ओपन झालेलं आहे. सुनीता देशपांडे यांची स्वाक्षरी आहे ही. एक पत्र आलं होतं, पत्रावर आलं होतं. हे कुसुमाग्रजांची स्वाक्षरी आहे ही. ही स्वाक्षरी कुसुमाग्रज यांची आहे. आता काही दुर्मिळ स्वाक्षऱ्या तुम्हाला दोन तीन बघायला मिळणार आहेत. त्या म्हणजे ही स्वाक्षरी आहे आशा काळे यांची. ही स्वाक्षरी डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची आहे. डॉक्टर काशीनाथ घाणेकर स्वाक्षरी आहे. सागर. ही स्वाक्षरी अत्यंत वेगळी आहे. दादा कोंडके यांची आहे. कधी बघायला मिळणार तुम्हाला. ही दादा कोंडके यांची स्वाक्षरी आहे. दादा कोंडके प्लीज शेअर करा. ही स्वाक्षरी दादा कोंडके यांची आहे. कशी केली आहे बघा. दादा कोंडके एकदम वेगळी स्वाक्षरी आहे. ही दादा कोंडके यांची स्वाक्षरी आहे. अत्यंत दुर्मिळ स्वाक्षरी आहे. दादा कोंडके. काशीनाथ घाणेकर तुम्हाला बघायला मिळणार. त्यांनी काशीनाथ इंग्लिशमध्ये लिहायचं ते. काशीनाथ घाणेकर. ही स्वाक्षरी आहे भूषण कडूची आहे. ॲक्टर भूषण कडू. मिलिंद गुणाजी यांची स्वाक्षरी आहे ही. मिलिंद गुणाजी. ही संजीव अभ्यंकरची स्वाक्षरी आहे. दिनेश. ही आमच्या अंगद मस्करची आहे. बाजीरावचं काम करणारा अंगद मस्कर ठाण्यामधला. ही अंगदची आहे आमच्या. ही स्वाक्षरी आदेश बांदेकर याची आहे. आदेश बांदेकर आहे. शंकर महादेवन यांची स्वाक्षरी इथे आहे. ही बघा. शंकर महादेवन शॉर्ट आहे. शंकर. मंजुषा पाटील यांची स्वाक्षरी इथे आहे. मंजुषा पाटील. प्लीज शेअर करा सगळ्यांनी, प्लीज. ही स्वाक्षरी आहे
कोचलिन, कोचलिनची स्वाक्षरी आहे, कोचलिन ॲक्ट्रेस. कोचलिन. सुमन कल्याणपूरकरची आहे. ही अमरीश पुरी स्वाक्षरी आहे. बघा एकदम वेगळी आहे, टक्कल दिसतंय बघा कसं स्वाक्षरीमध्ये, उंच. ही अमरीश पुरीची आहे. हा एका एक्झिबिटिव्ह फोटो काढला होता. ही अंजली भागवत यांची स्वाक्षरी आहे. अंजली भागवत मराठीमधली आहे. त्यांचं आडनाव आधीचं अंजली वेद पाठक. अंजली भागवत, अंजली वेद पाठक आहे त्यांचं नाव. त्यानंतर ही त्यांची इंग्रजीमध्ये स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी अत्यंत वेगळी आहे. मोरारी बापू हे नाव गुजरातमधलं ऐकलं असेल तुम्ही. मोरारी बापू ही त्यांची स्वाक्षरी आहे. श्रीकांत ठाकरे यांची स्वाक्षरी बघा. एक स्केच त्यांनी काढून दिलेलं होतं. श्रीकांत ठाकरे यांची स्वाक्षरी आहे. कृपया बघा, शेअर करा, मग सगळ्यात बघता येतील. ही विद्याधर गोखले यांची स्वाक्षरी आहे. विद्याधर गोखले. मो ग रांगणेकर यांची स्वाक्षरी ही आहे. मो ग रांगणेकर ही त्यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आमचे कवी म पा भावे ठाण्याचे, विकास भावेचे वडील म पा भावे यांची आहे. मालतीबाई बेडेकर, मालतीबाई पेंढारकर यांची स्वाक्षरी आहे. सतीश रणदिवे यांची स्वाक्षरी आहे. ही कांचन मालांची स्वाक्षरी आहे. कांचन माला जुनी अभिनेत्री, कांचन मालांची स्वाक्षरी आहे ही. त्यानंतर ही स्वाक्षरी आहे मिलिंद जोशी यांची. वेगळी बघा काय ते, मिलिंद जोशी. नंतर ही चंद्रकांत कोळी यांची आहे. चंद्रकांत कोळी गायक. सुहास पळशीकरची आहे. अभिनेता सुहास पळशीकर. आसावरी जोशीची ही स्वाक्षरी आहे. विजय पाटकर यांची स्वाक्षरी आहे ही. मंगेश कदम यांची स्वाक्षरी आहे ही. मंगेश कदम यांची स्वाक्षरी आहे. तर अभिनेता अनंत जोग यांची स्वाक्षरी आहे. अनेक चित्रपटांना विलनची कामं करतात, त्यांची स्वाक्षरी आहे. आता आपण ज्या स्वाक्षरी बघणार तर परत वेगळ्या आहेत ते. आता स्वाक्षरी बघणार, 3 स्वाक्षरी आपल्याकडे एका याच्यावरती आहेत. ही स्वाक्षरी आहे रोहन गावस्करची आहे. रोहन गावस्कर. क्लाइव्ह लॉईड, ही क्लाइव्ह लॉईडची आहे स्वाक्षरी. आणि इयान चॅपल. वरची क्लाइव्ह लॉईड आहे, खालची इयान चॅपलची आहे. ही मोहिंदर अमरनाथची आहे. ताडला पार्टी जेव्हा घेतली होती, ही आमचे कलाकार उपेंद्र दाते यांची आहे. तर सकाळी फेसबुक लाईव्ह त्यांचं असतं दरवेळेला, त्यांचे अनुभव असतात. ही अतुल परचुरेची आहे. अतुल परचुरे. एक लक्षात घ्या, पंडित नरेंद्र शर्मा होते. सत्यम शिवम सुंदरम गाणं लिहिणारे, त्यांची स्वाक्षरी आहे. मेरे उपवन में शूल फूल, मैं सुख दुख सही जीवन जग जीवन के, मैं जीवन को पाऊ न भूल, मैं उस उपवन का शूल फूल. नरेंद्र शर्मांचे अत्यंत उत्तम कवी हिंदीमधले होते. सत्यम शिवम सुंदरम गाणं लिहिणारे नरेंद्र शर्मा पंडित, त्यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आहे विनोद खन्ना यांची. दुर्मिळ स्वाक्षरी आहे ही. स्वाक्षरी विनोद खन्ना यांची आहे. विनोद खन्ना. बघून की आपण बघायला मिळणार नाही का, विनोद खन्ना आता नाही आहेत आणि त्या स्वाक्षऱ्या बघायलाही मिळणार नाहीत तुम्हाला. विनोद खन्ना यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी उदय टिकेकरची आहे.
उदय टिकेकरची आहे, अभिनेता उदय टिकेकर. ही दिलीप प्रभावळकरांची आहे, त्यांच्यात हसाफसी नाटकात द्यायची आहे, दिलीप प्रभावळकरांची आहे. ही आशा भोसले यांची आहे, ही परत आशा भोसले यांची आहे. वेगळी स्वाक्षरी आहे, दरवेळेस वेगळ्या त्यांच्या येतात. जुन्या जमान्यात एक नट होते, स्टेज आर्टिस्ट, कॉमेडियन कमलाकर वैशंपायन, नकला करायचे, जुन्या ऑर्केस्ट्रा बंद करायचं, कोणाला जुन्या लोकांना माहिती असेल तर. त्यांची आहे ही आशुतोष गोवारीकरची आहे, आशुतोष गोवारीकर. ही मराठीमधली आहे. ही जबरदस्त माणसं सगळी आपली जमा करतो आपण किंवा बघतो, हे करतो. ही माणसं आता बघताना वाटतं, पण खरंच त्यावेळेला खूप त्रास झालेला आहे. सलील घोष संगीतकार, सलील घोष यांची स्वाक्षरी आहे, बंगालीमधली आहे. सलील घोष यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आहे अनुराधा पौडवाल यांची, अनुराधा पौडवाल यांची स्वाक्षरी आहे. मी शेअर करा, तुमच्याकडे कलेक्शन राहील तुमच्याकडे. शिवाजी साटम मागे जाऊन दुसरी स्वाक्षरी आहे, शिवाजी साटमची, CID. ही स्वाक्षरी विजू खोटे यांची आहे, विजू खोटे यांची स्वाक्षरी आहे. ही माणसं अनेक वेळा अनेक कार्यक्रमात दिसायची, भेटायची, स्वाक्षऱ्या करायची. मेधा पाटकर एक वाक्य लिहून दिलं होतं, विकास अपना अपना तो विनाश सबका. म्हणजे आपणच आपला विकास बघितला, आपणच पैसा कमवला, आपण आपल्यापुरतं बघितलं तर विनाश सगळ्यांचा होतो. हे आपण बघतोय. ज्यांच्याकडे आहे त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, ते स्वतःचा विकास करून घेतला, पण लोक मात्र तशीच राहिली. म्हणून तिने वाक्य दिलं होतं, विकास अपना अपना तो विनाश सबका, मेधा पाटकर. ही निवेदिता जोशी स्वाक्षरी आहे, निवेदिता जोशी. ही रमेश भाटकर यांची स्वाक्षरी आहे. त्या जगात नाही, आता आपल्यात नाही आहेत, पण त्यांची स्वाक्षरी, रमेश भाटकर यांची स्वाक्षरी आहे. अश्विनी भावे यांची स्वाक्षरी आहे, अश्विनी. तुम्हाला बघायलाही मिळणार नाही खरं सांगायचं म्हणजे स्वाक्षरी आता. अश्विनी भावे. सुधीर गाडगिल जेव्हा माझ्या घरी आले होते तेव्हा त्यांनी माझ्या ऑटोग्राफ वॉलवर सही केली होती, तेव्हा त्यांनी मला लिहून दिलेलं आहे, सुधीर गाडगिळ. ही स्वाक्षरी प्रिया तेंडुलकर यांची आहे. हे तुम्हाला खरोखर बघायला मिळणार, जे जुने लोक आहेत त्यांनाच बघायला मिळेल, त्याच्याकडे कदाचित असेल. प्रिया तेंडुलकरची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी आहे नारा जोशी. ही स्वाक्षरी सुशीला राणी पटेल, जुन्या लोकांना माहिती असेल, सुशीला राणी पटेल यांची स्वाक्षरी आहे. ही शिवकुमार शर्मा यांची स्वाक्षरी आहे. त्यांच्या स्वाक्षऱ्या, अनेक स्वाक्षऱ्या माझ्याकडे आहेत. ही स्वप्न चौधरी यांची स्वाक्षरी आहे, स्वप्न चौधरी. ह्या कशा घेतल्यात, प्रत्येक वेळेला कार्यक्रमाला जायचं, वाढ बघायची, काय संपेस्तर वाढ बघायची नाही, घ्यायची आहे, असा प्रकार केलेला आहे. ही शोभाडे यांची स्वाक्षरी आहे. बरेच वादग्रस्त विधान त्या करताना लोक बोलत असतात. शोभाडे यांची स्वाक्षरी आहे. तर ही नरेंद्र जाधव यांची स्वाक्षरी आहे, मी आणि माझा बाप. ही स्वाक्षरी इंद्रायणी सावकार आणि शिरीष पै यांची आहे. या जुन्या लेखिका आहेत. इंद्रायणी सावकार अनेकांना आठवत असतील, शिरीष पै आचार्यत्रांचीच कन्या, अनेकांना माहिती असतं. ही स्वाक्षरी नामदेव ढसाळ यांची आहे. त्याची सही करण्याची पद्धत बघा वेगळी होती. नामदेव ढसाळ यांची स्वाक्षरी.
विठ्ठल वाघ यांची आहे. काळ्या ढेकळाचं त्यांनी मला कविता लिहून दिली होती. विठ्ठल वाघ. ही विठ्ठल वाघ यांची स्वाक्षरी आहे. आता एक वेगळी अमोल पालेकर ही स्वाक्षरी बघा किती वेगळी आहे. आपण म्हणतो की माणसं स्वाक्षरीवरून ओळखता येतं, पण काही माणसं खरंच ओळखता येत नाही आपल्याला. ही अमोल पालेकर यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी डॉक्टर मोहन आगाशे यांची स्वाक्षरी आहे. ही प्रशांत दामले यांची स्वाक्षरी आहे. प्रशांत दामले. एक ही एक वेगळी स्वाक्षरी तुम्हाला दाखवतो. एका कार्यक्रमामध्ये कपिल देव आणि नाना पाटेकर आले होते. ही कपिल देव स्वाक्षरी आहे. कपिल देव स्वाक्षरी आहे. आणि ही नाना पाटेकरांची. नाना पाटेकरांची एकदम वेगळी आहे बघा. दोन्हीकडून नाना आहेत. नाना पाटेकर हे उत्तम आर्टिस्ट आहेत, चित्रकार आहेत, कलाकार आहेत. आणि त्याच्यामध्ये वैविध्य खूप आहे. त्याच्यामध्ये खूप वैविध्य आहे त्यांच्याकडे. नीट पाहिलं तर नाना पाटेकर एक वेगळा म्हणून व्यक्तिमत्व आहे. ही विजय अमृतराज यांची आहे. ही स्वाक्षरी विजय अमृतराज यांची आहे. ही स्वाक्षरी विजय कश्यप एक अभिनेते होते. विजय कश्यप नाव अनेकांना, जुन्या लोकांना माहिती असेल. अनेक मालिकातून त्यांनी काम केलेलं होतं. विजय कश्यप त्यांची स्वाक्षरी आहे. या स्वाक्षऱ्या जमा करताना अनेक गोष्टी. आता तुम्हाला मी एक वेगळं दाखवतो की त्या वयात काय असतं, आपण काय करायचं आणि काय करत होतो. साधारणतः हा काळ 1960 नंतरचा आहे. अजित वाडेकरनी मला ठाणा पहिलं बक्षीस दिलं होतं. अजित वाडेकरांनी त्यावेळेचा फोटो आहे. काहीतरी निबंध लिहिला होता आणि अजित वाडेकर चीफ गेस्ट त्यावेळेला होते. हा ठाणा कॉलेजच्या गॅदरिंगमधला फोटो आहे अजित वाडेकरांचा. त्यावेळेला क्रिकेटमध्ये असे फोटो मिळायचे रस्त्यावर, ते मी विकत घ्यायचं असे. सह्या म्हणजे आम्ही सह्या नुसत्या अशाच केल्या आहेत. त्या अशा काही केलेल्या नाही. ते बघा साहेब बेदी वगैरे असे नावं लिहिली आहेत आम्ही लोकांनी त्यावेळेला. चंदू बोर्डे, सुरती, इंद्रजित सिंह, प्रसन्ना, चंद्रशेखर. एक 60 नंतरचा एक कालखंड त्यातल्या स्वाक्षर आहेत त्या. हे बघा व्यंकटराघवन. हे जुने फोटो, अत्यंत जुने फोटो आहेत सगळे. रामनाथ पारकर, चेतन चव्हाण, आता आजारी आहेत चेतन चव्हाण कोविडमुळे. अशोक नंकड, सगळे जरी वेगळे. कृष्णमूर्ती विकेट किपर. अबिदलीचे वेगळे फोटो आहेत. त्या 2 पैसे, 5 पैसे, 10 पैशाचे फोटो मिळायचे तिथे, ते घ्यायचो. सलीमबाई. हे फोटो हा बघा एक वेगळा फारुख इंजिनियरचा आहे. दिलीप सरदेसाई. हे सगळे बिल लॉरी, इयन चॅपल, नंतर किथ स्टॅकपॉल. हे जुने फोटो त्या काळात मी जमा केले. सगळे जुने फोटो आहेत, अत्यंत जुने फोटो आहेत. मॅकेन्झी, क्लिसन, हे सगळे जुने फोटो माझ्याकडे आहेत कलेक्शन. जॉर्डिन, टेलर, बॉब. हे बघा सगळे फोटो सगळे घेतले त्यावेळेला. दोन्ही टीम 5 आणि 10 पैशाला मिळाले त्यावेळेला. हे बघा हा मॅडनेस त्या काळापासून होता आमचा. हा मॅडनेस. माईक डेनिस, टोनी लुईस, बॅरी वूड, डेनिस हेमिस, बॉब गॉटम, अर्नॉल्ड अंडरवूड, क्रिसोल्ड. त्याची विशिष्ट स्टाईल होती क्रिसोल्डची. हा पॅट पॉकॉक, मुंबईचा आहे मला फोटो. पोलिसांची टोपी घालून तो काठी घेऊन उभा होता. नॉर्मन गिफर्ड.
गिफर्ड, नंतर ॲलन नॉट, टॉनी व्हाई ग्रेग, किथ फ्लेचर, हे सगळ्यात दुर्मिळ जुने फोटो आहेत. सर डॉन ब्रॅडमन, टॉर्चर्ड, क्रिसोल्ड, हे सगळे अत्यंत जुने फोटो आहेत त्यावेळेचे, जमा केलेले फोटो आहेत. हे परत ह्याच्यात ॲलन नॉट, क्रिस ओल्ड, नंतर पॅट पोकॉक, टॉनी ग्रेग, टॉनी लुईस, हा मॅडनेस त्यावेळेला होता. ग्रॅहम गुट, चंद्रशेखर, किरमाणी, बिशन सिंग बेरी, जुने फोटो, सरदेसाई, कपिल, सिकंदर बख्त, वासिम राजा, जावेद, झहीर, हे सगळे जुने फोटो आहेत. दुर्मिळ फोटो तुम्हाला मिळणार पण नाही कुठे बघायला. हे बघा, सगळ्यांच्या सह्या आहेत त्याच्यावरती. प्रिंट आहे पण त्या सह्या माझ्याकडे आहेत. त्यावेळेला एक एक दोन दोन डेव्हिड गॉवर, बाबू सगळ्यांच्या सह्या मी घेतल्या भेटून. गॉवरपासून बायकॉटपासून सगळ्यांना भेटलो, विलिसपासून सगळ्यांना भेटलं मग मी. बॉब टेलर, जॉन लिव्हर, सगळ्यांना भेटलं मी नंतर. पण त्यावेळेचा वयाच्या 8व्या-10व्या वर्षाचा 12-13 वर्षाचा असतो तो मॅडनेस आहे त्यावेळेचा तो. बॉब टेलर, डॅरेक अंडरवूड, या सगळ्या अशा स्वाक्षऱ्या ही मूळ आहे. इथनं आम्ही सुरुवात केली की क्रिकेट त्यावेळेला बघायला मिळालं आम्हाला, फार उशिरा बघायला मिळालं आम्हाला, कारण पैसे त्यावेळेला नव्हते. तर मित्रांनो धन्यवाद. आता आपण उद्या भेटणार. उद्या सगळ्यात मोठं एक्झिबिशन होणार आहे. सगळ्यांना सांगा प्लीज, सगळ्यात मोठं एक्झिबिशन उद्या होणार आहे. जवळजवळ जास्तीत जास्त म्हणजे 2 ते 3 खोल्या भरून मी सगळं मटेरियल ठेवणार आहे. तर तुम्ही उद्या भेटा संध्याकाळी 5 वाजता फेसबुक लाईव्हला. धन्यवाद मित्रांनो.